नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवली आहे मस्त अशी कुरकुरीत, काटेरी आणि आतून पोकळ अशी तांदळाच्या पिठाची बटर चकली, जी की तुम्ही अगदी महिनाभर सुद्धा स्टोअर करू शकता। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर लाईक नक्की करा। तर सगळ्यात अगोदर तांदळाच्या पिठाची चकली बनवतोय। तर त्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून मग गिरणीमधून दळून आणला आहे। तुम्ही जो कोणता तांदूळ वापरत असाल तो इथे तुम्ही दळून आणू शकता, किंवा बाहेर जे विकतचं पीठ मिळतं ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता। तर आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 2 वाटी पाणी घातलं आहे, किंवा तुम्ही कपाने सुद्धा मोजून घेऊ शकता। पाण्याला थोडीशी उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये 1 चमचा कलोंजी सीड्स घातले आहे, किंवा याला कांद्याचं बी सुद्धा म्हणतात। याऐवजी तुम्ही जिरे किंवा पांढरे तीळ सुद्धा घालू शकता। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ किंवा पाव चमचा मीठ घातलेला आहे। आता यामध्ये 20 ते 25 ग्रॅम म्हणजेच एक मोठा चमचा बटर घालायचा आहे। तर इथे बटर जे आहे ते रूम टेम्परेचरला जे आहे तेच यामध्ये घालायचं आहे। माझ्याकडून थोडंसं वितळलं गेलं आहे, पण हे जे प्रमाण आहे ते एकदम योग्य प्रमाण आहे। तर एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून याला चांगली खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर बघू शकता पाण्याला एक उकळी आलेली आहे। तर या स्टेपला गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो करून सारख्याच वाटीने 2 वाटी इतकं तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाचं पीठ घालताना शक्यतो चाळून मगच घालायचं, म्हणजे मग चकली पाडताना तांदळाचे कण जर असतील तर ते मध्ये येणार नाहीत। तांदळाचं पीठ घातलं की लगेच वेळ वाया न घालवता लाटण्याने किंवा लाकडी स्पॅच्युलाने पीठ व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स होईल। तर आता काय करणार आहोत, गॅस बंद करून 5 ते 6 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे मग याच्या वाफेने पीठ जे आहे ते चांगलं शिजलं जाईल। जसं आपण मोदकांची उकड बनवतो अगदी त्याच पद्धतीने। तर साधारणतः 5-1 मिनिटं झालेली आहेत। एका खोलगट भांड्यामध्ये हे सगळं पीठ काढून घेतलं आहे। पीठ हे सुरुवातीला गरम असतं, त्यामुळे लगेच हात न लावता एका तांब्याने किंवा स्मॅशरने सगळं पीठ मळून घ्यायचं आहे। यामुळे पीठ जे आहे ते चांगलं मऊ होण्यास मदत होते। तर पीठ जे आहे ते थोडंसं थंड झालेलं आहे, हाताला कोमट असं लागत आहे। तर आता हातावर बटर किंवा तूप घेऊन चांगलं दाबून दाबून पीठ मळून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असं मऊसूत पिठाचा गोळा तयार होईल। तर बघू शकता चकलीचं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे। तर आता याला बाजूला ठेवून चकली बनवायला घेऊयात। भिजत वगैरे ठेवण्याची गरज नाहीये, लगेच चकली बनवून घेऊ शकता। तर चकली बनवण्यासाठी चकलीचा जो साचा असतो त्याला व्यवस्थित असं मी बटर लावून घेतलेलं आहे, जेणेकरून पीठ जे आहे ते साच्याला जास्त चिकटणार नाही। तर चकली जे आहे ती पहिल्यांदाच बनवत असाल किंवा एकसारख्या चकल्या बनवायच्या असतील तर घरात अशा नाश्त्याच्या ज्या छोट्या प्लेट असतात त्या घेऊन त्याला बटर लावून मग चकली पाडायची आहे। तर बघू शकता एकसारखी चकली पडत आहे, कुठेही तुटत नाहीये। याचाच अर्थ आपलं चकलीचं पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे। चकली तुटू नये यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीठ जे आहे ते हातावरच पुन्हा एकदा चांगलं मळून मग साच्यामध्ये दाबून भरायचं आहे, म्हणजे मग चकली मध्येच तुटत नाही। तर साधारणतः 7 ते 8 चकल्या एका वेळेला पाडून घेतलेल्या आहेत। तर आता तळून घेऊयात। त्यासाठी गॅसवर कढई ठेवून चांगलं तेल गरम करून घेतलेलं आहे, जेणेकरून चकली जी आहे ती तेलात सोडली की ती पटकन वर तरंगून यायला पाहिजे, इतपत तेल गरम करून घेतलेलं आहे। तर आता एक एक करून तेलामध्ये चकली सोडूयात। एका कडेने अशी चकली सोडायची आहे, म्हणजे मग हाताला चटका बसणार नाही। एका वेळेला जेवढ्या बसतील तेवढ्याच चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत। चकली तेलामध्ये सोडली की याला भरपूर असे बुडबुडे येतात, तर ते कमी झाले की मग चकली पलटी करून घ्यायची आहे। हाय फ्लेमवर तेल गरम करून घेतलं की मीडियम टू हाय फ्लेमवर चकली चांगली कुरकुरीत अशी तळून घेतलेली आहे। खूप जास्त डार्क रंग नाही करायचा। छान अशा पांढऱ्या रंगावर चकली तळून झाली की काढून एका जाळीवर तेल निथळण्यासाठी ठेवलेली आहे, म्हणजे मग याचं एक्स्ट्रा जे तेल असेल ते निघून जाईल। तर अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या तळून घेतल्या की पूर्णपणे थंड करून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या। अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतात।
मऊ पडत नाही। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बटर चकली बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। त्याचबरोबर मुलं सुद्धा एकदम आवडीने खातात। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही चकली बनवून तयार होते। तर जेवढं प्रमाण आपण इथे घेतलं होतं त्यामध्ये साधारणतः 20 ते 22 चकल्या बनवून तयार होतात। तर एक चकली इथे मी तोडून दाखवलेली आहे। याच्या आवाजावरून लक्षात आलंच असेल, चकली मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे। तर बनवून बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित। तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।